Good morning, student. Let's start our today's lecture of the physics. Okay. नेक्स्ट पार्ट जो आपण आता स्टडी करणार आहे दॅट इज द न्यूक्लिअर रिॲक्शन्स. ओके, सो न्यूक्लिअर रिॲक्शनचा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. न्यूक्लिअर रिॲक्शन. न्यूक्लिअर रिॲक्शन म्हणजे काय? द प्रोसेस बाय विच आयडेंटिटी ऑफ न्यूक्लियस इज चेंज्ड. ओके, द प्रोसेस बाय विच identity of nucleus is changed when it is bombarded by energetic particle is called as nuclear reaction. Definition baga. The process by which identity of nucleus is changed when it is bombarded by energetic particle is called as nuclear reaction. Is called as nuclear रिॲक्शन. म्हणजे न्यूक्लिअर रिॲक्शन मध्ये काय होतंय बघा, न्यूक्लियसची आयडेंटिटी चेंज करतो, म्हणजे न्यूक्लियस आपण चेंज करतो. लक्षात घ्या, सुरुवातीला न्यूक्लियस वेगळा असणार आहे, नंतर तयार होणारा न्यूक्लियस जो आहे तो वेगळा असणार आहे. लक्षात घ्या. द प्रोसेस बाय विच आयडेंटिटी ऑफ न्यूक्लियस इज चेंज्ड. आणि न्यूक्लियसची आयडेंटिटी म्हणजे एका न्यूक्लियसचं दुसऱ्या न्यूक्लियसमध्ये कन्व्हर्जन होणार कधी? व्हेन इट इज बॉम्बार्डेड बाय हायली एनर्जेटिक पार्टिकल. ज्यावेळी त्या न्यूक्लियसवर काय करणार आहे आपण, एखादा पार्टिकल, हाय एनर्जी पार्टिकल आपण इन्सिडेंट करणार. आता हा जो हाय एनर्जी पार्टिकल जो आहे, ओके, तो मोस्टली काय असतो? न्यूट्रॉन असतो. ओके, मोस्टली इट इज अ न्यूट्रॉन. कारण मी तुम्हाला सांगितलंय न्यूट्रॉन इज द मोस्ट इफेक्टिव्ह बॉम्बार्डिंग पार्टिकल्स. मोस्ट इफेक्टिव्ह बॉम्बार्डिंग पार्टिकल्स. कारण न्यूक्लियसवर आपण प्रोटॉन इन्सिडेंट करू शकतो, अल्फा पार्टिकल इन्सिडेंट करू शकतो आणि न्यूट्रॉन इन्सिडेंट करू शकतो. बरोबर, न्यूक्लियसवर. त्याच्यामध्ये प्रोटॉन आणि अल्फा पार्टिकल हे चार्जड पार्टिकल असल्यामुळं ते न्यूक्लियसमध्ये मर्ज करणं खूप डिफिकल्ट आहे. त्याच्यासाठी खूप हाय एनर्जी लागते. परंतु न्यूट्रॉन हा न्यूट्रल पार्टिकल असल्यामुळं तो आपण इझिली न्यूक्लियसमध्ये मर्ज करू शकतो. त्याच्यासाठी थोडीशी कमी एनर्जी लागते. ओके, सो एनर्जेटिक पार्टिकल मोस्टली काय असणार आहे? न्यूट्रॉन असणार आहे. म्हणजे न्यूक्लिअर रिॲक्शन मध्ये काय करणार? मोस्टली आपण न्यूट्रॉनचा मारा करणार न्यूक्लियसवर. ओके, आणि त्याच्या सायन आपण काय करणार आहे? न्यूक्लियसची आयडेंटिटी चेंज करणार आहे. दॅट इज कॉल्ड एज न्यूक्लिअर रिॲक्शन. ओके, तर जनरल एक्सप्रेशन फॉर न्यूक्लिअर रिॲक्शन विल बी लाईक दिस. द जनरल expression for nuclear reaction is like this. तर हे कसं असणार बघा, x plus a will produce c and then c will produce y plus b plus q. So this is the general reaction, general expression for the nuclear reaction. तर याच्यामध्ये ही जी न्यूक्लिअर रिॲक्शन आहे याच्यामध्ये काय झालंय बघा, एक्स हा एक न्यूक्लियस आहे. एक्स हा एक न्यूक्लियस आहे. त्याच्यावर ए हा काय झालेला आहे? एनर्जेटिक पार्टिकल इन्सिडेंट केलेला आहे. एक्स या न्यूक्लियसवर ए हा एनर्जेटिक पार्टिकल, स्मॉल ए हा एनर्जेटिक पार्टिकल इन्सिडेंट केलाय. तो पार्टिकल न्यूक्लियसमध्ये मर्ज होतो आणि त्याच्यामुळे एक नवीन न्यूक्लियस तयार होतो. आणि तो नवीन न्यूक्लियस जो आहे तो हायली अनस्टेबल असल्यामुळं, नवीन न्यूक्लियस सी हा हायली अनस्टेबल असल्यामुळे काय होणार आहे? त्याचं फ्युजन होणार. आणि फ्युजन झाल्यानंतर काय होणार आहे? एक नवीन न्यूक्लियस वाय तयार होणार आणि त्याच्यामधून काही एनर्जेटिक पार्टिकल परत बाहेर पडणार आहेत. दॅट इज एनर्जेटिक पार्टिकल बी असणार आहे. आणि त्याचबरोबर या प्रोसेसमध्ये काही एनर्जी लिबरेट होणार आहे. दिस इज द न्यूक्लिअर रिॲक्शन. तर एक्सला काय म्हटलं जातं? पॅरेंट न्यूक्लियस असं म्हटलं जातं. एक्स इज कॉल्ड एज पॅरेंट न्यूक्लियस. ए म्हणजे काय असणार आहे? एनर्जेटिक पार्टिकल.
ए म्हणजे काय असणार आहे, एनर्जेटिक पार्टिकल. म्हणजे पॅरेंट न्यूक्लियसवर एनर्जेटिक पार्टिकल इन्सिडेंट केल्यानंतर हा एनर्जेटिक पार्टिकल पॅरेंट न्यूक्लियसमध्ये मर्ज होणार, न्यूक्लियसमध्ये जाऊन बसणार आहे आणि त्याच्यामुळे काय मिळणार आहे आपल्याला, सी मिळणार आहे. सी म्हणजे काय, कंपाऊंड न्यूक्लियस. कंपाऊंड न्यूक्लियस की ज्याचा ए चेंज झालेला असेल किंवा झेड चेंज झालेला असेल, एनर्जेटिक पार्टिकल कुठला आहे त्याच्यावर डिपेंड असणार आहे. कंपाऊंड न्यूक्लियस हा काय होतो, हायली अनस्टेबल होतो आणि त्याचं काय होतं, फ्युजन होतं मोस्टली. ओके, आणि फ्युजन झाल्यानंतर काय होणार आहे इथं, फॉर एक्झाम्पल वाय प्रोड्यूस होणार. वायला काय म्हणणार मी, डॉटर इलेमेंट असं, डॉटर न्यूक्लियस असं म्हणणार. डॉटर न्यूक्लियस म्हणजे पॅरेंट न्यूक्लियस पासून काय तयार होणार, डॉटर न्यूक्लियस तयार होणार. या प्रोसेसमध्ये डॉटर न्यूक्लियस झाल्यानंतर एनर्जेटिक पार्टिकल परत बाहेर पडतात. बी हा काय असणार आहे पुन्हा एकदा, एनर्जेटिक पार्टिकल. ओके, आणि क्यू म्हणजे काय असणार आहे, एनर्जी रिलीज असणार आहे. एनर्जी रिलीज, एनर्जी रिलीज असणार आहे. याला क्यू व्हॅल्यू असे म्हटलं जातं. क्यू व्हॅल्यू, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्यू व्हॅल्यू. So in this way generally nuclear reaction is written. लक्षात येते का बघा, प्रोसेस बाय विच आयडेंटिटी ऑफ न्यूक्लियस इज चेंज्ड when it is bombarded by energetic particle is called as nuclear reaction. The expression for nuclear reaction is like this: x plus a is equal to c and then c is equal to y plus b plus q. x ला काय म्हणायचं, पॅरेंट न्यूक्लियस म्हणायचं, म्हणजे ज्याच्या न्यूक्लियसमध्ये आपण चेंज घडवून आणणार त्याला पॅरेंट न्यूक्लियस. ओरिजिनल न्यूक्लियस जो असणार ना त्याला पॅरेंट न्यूक्लियस म्हणणार, आणि त्याच्यापासून जो नवीन न्यूक्लियस तयार होणार आहे वाय, त्याला काय म्हणणार आपण, डॉटर न्यूक्लियस असं म्हणणार आहे. ओके, आणि या प्रोसेसमध्ये काही एनर्जेटिक पार्टिकल्स बाहेर पडतात, एक असेल किंवा अनेक असेल. आणि त्याचबरोबर क्यू म्हणजे काय असणार आहे, क्यू व्हॅल्यू. क्यू व्हॅल्यू किंवा त्याला काय म्हटलं जातं, एनर्जी रिलीज असं म्हटलं जातं. ओके, आता आणखी महत्वाची गोष्ट, न्यूक्लिअर रिएक्शन मध्ये काय काय उभे होतं. ओके, ही महत्वाची गोष्ट आहे. ओके, इन न्यूक्लिअर रिएक्शन, in a nuclear reaction, number one, mass number is conserved. Atomic mass number is conserved. म्हणजे LHS ला जेवढा टोटल ऍटोमिक मास नंबर असणार आहे तेवढाच RHS ला टोटल ऍटोमिक मास नंबर असलाच पाहिजे. लक्षात घ्या, LHS ला टोटल मास नंबर जेवढा असेल तेवढाच RHS ला मास नंबर असलाच पाहिजे. त्याला ऍटोमिक मास नंबर इज कन्झर्व्ड असं म्हटलं जातं. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक रिएक्शन अशी लिहिली, एक्स प्लस ए इज इक्वल टू वाय प्लस बी प्लस सी. जर आपण लिहिलं तर इथं काहीतरी A1 असणार. ओके, एनर्जेटिक पार्टिकलचं काहीतरी सपोज A2 इथं असेल, हा A3 असेल आणि हा A4 असेल ऍटोमिक मास नंबर. तर A1 प्लस A2 म्हणजे LHS ला जेवढा ऍटोमिक मास नंबर आहे तेवढाच RHS ला असलाच पाहिजे ऍटोमिक मास नंबर. ऍटोमिक मास नंबर इज कन्झर्व्ड. सेकंड, चार्ज इज कन्झर्व्ड. चार्ज इज कन्झर्व्ड. चार्ज कन्झर्व्ह होतो म्हणजे काय, इन ब्रॅकेट आपण असं म्हणू शकतो, ऍटोमिक नंबर इज ऑल्सो कन्झर्व्ड. atomic number is also conserved. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं Z1 असेल, इथं Z2 असेल, इथं Z3 असेल आणि इथं Z4 असेल, तर काय होणार, LHS ला जेवढा ऍटोमिक नंबर असणार आहे, LHS ला जेवढा चार्ज असणार आहे, कारण ऍटोमिक नंबर काय रिप्रेझेंट करतो, चार्ज रिप्रेझेंट करतो. Z1 प्लस Z2 मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे, Z3 प्लस Z4 असलंच पाहिजे. ओके, त्याचबरोबर linear momentum and angular momentum is also conserved. Linear and angular momentum is also conserved. Linear and angular momentum is also conserved. लक्षात घ्या,
म्हणजे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम अँड लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम इथं डेफिनेटली ओबे होतो. म्हणजे बिफोर न्यूक्लिअर रिॲक्शन जेवढं लिनियर मोमेंटम असेल तेवढंच आफ्टर न्यूक्लिअर रिॲक्शन लिनियर मोमेंटम असलंच पाहिजे. बरोबर. म्हणजे पॅरेंट न्यूक्लियस आणि एनर्जेटिक पार्टिकल, इन्सिडंट एनर्जेटिक पार्टिकल या दोघांचं मिळून जेवढं मोमेंटम असणार आहे तेवढंच एक्झॅक्टली कोणाचं असणार आहे, डॉटर न्यूक्लियस आणि इमिटेड एनर्जेटिक पार्टिकल यांचं मोमेंटम असलंच पाहिजे. ओके. त्याच पद्धतीने लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम देखील उभे होतो. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम उभे होतो म्हणजे काय होतं, अँग्युलर मोमेंटम बिफोर न्यूक्लिअर रिॲक्शन मस्ट बी इक्वल टू अँग्युलर मोमेंटम आफ्टर न्यूक्लिअर रिॲक्शन असलंच पाहिजे. अँड फोर्थ, टोटल एनर्जी ऑफ रिॲक्शन is also conserved. Total energy is total energy is also conserved. टोटल एनर्जी म्हणजे लेफ्ट हँड साईडला जेवढी एनर्जी असणार तेवढीच राईट हँड साईडला एनर्जी असणार आहे. आता लेफ्ट हँड साईडची एनर्जी म्हणजे काय असणार इथं, लेफ्ट हँड साईडची एनर्जी म्हणजे एक्स ची रेस्ट मास एनर्जी, ए ची रेस्ट मास एनर्जी ही लेफ्ट हँड साईडची एनर्जी झाली. आता इथं म्हटलं काय म्हटलंय वर्ड बघा, रेस्ट मास एनर्जी. रेस्ट मास एनर्जी कसं काढतात, एम इंटू सी स्क्वेअर, मास इंटू सी स्क्वेअरनं रेस्ट मास एनर्जी काढली जाते. आणि रेस्ट मासच हा वर्ड काय इथं वापरलाय, तर त्यांचं रेस्ट मध्ये असतानाचं मास आपण कॅल्क्युलेशन मध्ये घेणार आहे. कारण तुम्हाला माहित आहे की मास जे आहे ते व्हेलॉसिटीवर डिपेंडंट असतं. व्हेलॉसिटी वाढली की मास वाढतं, लक्षात घ्या. ओके. एखादा ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये असताना मास कमी असतं आणि तोच ऑब्जेक्ट मोशन मध्ये गेला की त्याचा मास काय होतं, वाढतं. ठीक आहे. तर या कॅल्क्युलेशन मध्ये कुठलं मास घ्यायचं आहे एनर्जी कॅल्क्युलेशनसाठी, तर रेस्ट मास घ्यायचा आहे, मोशन मधलं मास घ्यायचं नाही. कारण हे पार्टिकल रिॲक्शन नंतर मोशन मध्ये देखील जाऊ शकतात. टोटल एनर्जी इज ऑल्सो कन्झर्व्ड म्हणजे काय, लेफ्ट हँड साईडची रेस्ट मास एनर्जी इज इक्वल टू राईट हँड साईडची रेस्ट मास एनर्जी प्लस क्यू व्हॅल्यू. अशा प्रकारे टोटल एनर्जी काय होते, कन्झर्व होते. लक्षात येते का बघा मी काय सांगतोय. बघा टोटल एनर्जी कन्झर्व कशी होते हे एक्सप्लेन करण्यासाठी आणखी एक तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. टोटल एनर्जी इथं काय होते, कन्झर्व होते. म्हणजे सपोज एक्स प्लस ए इज इक्वल टू वाय प्लस बी प्लस क्यू, असं जर आपण इक्वेशन लिहिलं न्यूक्लिअर रिॲक्शनचं, तर इथं बघा लेफ्ट हँड साईडला जेवढी एनर्जी असणार तेवढीच राईट हँड साईडला एनर्जी असणार आहे. तर याच्यामध्ये मासची एनर्जी देखील कन्सिडर करायची आहे, एनर्जी ऑफ मास. कारण आईन्स्टाईन इक्वेशन नुसार काय असणार आहे, मास इज ऑल्सो ए फॉर्म ऑफ एनर्जी. तर लेफ्ट हँड साईडची रेस्ट मास एनर्जी इज इक्वल टू राईट हँड साईडची रेस्ट मास एनर्जी प्लस क्यू व्हॅल्यू. लेफ्ट हँड साईडची रेस्ट मास एनर्जी म्हणजे काय येणार आहे, मास ऑफ एक्स प्लस बघा मास ऑफ एक्स प्लस मास ऑफ ए इंटू सी स्क्वेअर. ही झाली लेफ्ट हँड साईडची रेस्ट मास एनर्जी, एम सी स्क्वेअरनं काढली जाते. रेस्ट मास एनर्जी म्हणजे काय, मास इंटू सी स्क्वेअर. लक्षात घ्या. लेफ्ट हँड साईडला मास किती आहे, मास ऑफ एक्स आणि मास ऑफ ए आहे, इंटू सी स्क्वेअर इज इक्वल टू काय असलं पाहिजे, मास ऑफ वाय प्लस मास ऑफ बी. ओके. हे राईट हँड साईडचं टोटल मास आहे इंटू सी स्क्वेअर प्लस क्यू, कारण क्यू ही तुमची ऑटोमॅटिकली एनर्जीच्या फॉर्ममध्येच असणार आहे. तर अशा प्रकारे टोटल एनर्जी काय होते इथं, कन्झर्व होते. सो लेफ्ट हँड साईडला जेवढी टोटल एनर्जी असणार आहे तेवढीच राईट हँड साईडला टोटल एनर्जी असणार आहे. ठीक आहे. ओके. सो लेफ्ट हँड साईडला ए ला जर कायनेटिक एनर्जी असेल तर ती पण तिथे ऍड करावी लागणार आहे. ए म्हणजे ए वाय बी यांच्या कायनेटिक एनर्जी पण असतील तर त्या कायनेटिक एनर्जी पण काय कराव्या लागतील आपल्याला इथं ऍड कराव्या लागणार आहेत. ठीक आहे. तर या पद्धतीनं ही न्यूक्लिअर रिॲक्शन येते. आता याच्यामध्ये इथे एक टर्म आहे दॅट इज क्यू व्हॅल्यू. क्यू व्हॅल्यू म्हणजे काय, एनर्जी ऍब्सॉर्ब्ड ऑर एनर्जी रिलीज्ड ड्युरिंग द न्यूक्लिअर रिॲक्शन. ओके. म्हणजे न्यूक्लिअर रिॲक्शन मध्ये मोस्टली एनर्जी लिबरेट होते, तर ती क्यू व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे, एनर्जी ऍब्सॉर्ब्ड ऑर एनर्जी लिबरेटेड ड्युरिंग द रिॲक्शन.
Q value is equal to energy absorbed or energy liberated during reaction. आता ही समजा एखाद्या न्यूक्लियर रिएक्शन मध्ये क्यू व्हॅल्यू किती आहे हे काढायचं झालं तर क्यू व्हॅल्यू कशी काढणार बघा. हे कसं काढणार तर क्यू व्हॅल्यू इज इक्वल टू, आता लेफ्ट हँड साइडला काहीतरी रेस्ट मास एनर्जी असणार आहे, राईट हँड साइडला काहीतरी रेस्ट मास एनर्जी आहे, त्यांचा डिफरन्स. ओके, तर क्यू व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय येणार बघा. रेस्ट मास एनर्जी ऑफ लेफ्ट हँड साइड म्हणजे काय म्हणू शकतो, रिएक्टंट्स असं म्हणू शकतो. रिएक्टंट्स, रेस्ट मास एनर्जी ऑफ रिएक्टंट्स मायनस रेस्ट मास एनर्जी ऑफ products. Okay, that is called as Q value. Rest mass energy of reactants minus rest mass energy of the product, that is Q value. आणि याच्यामध्ये Q व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली तर त्याचा मिनिंग काय होणार आहे. इफ Q व्हॅल्यू इज पॉझिटिव्ह तर त्याचा मिनिंग होणार एनर्जी इज लिबरेटेड. आणि जर नेगेटिव्ह आली तर त्याचा मिनिंग काय होणार आहे, एनर्जी इज ऍब्सॉर्ब्ड. लक्षात येते का बघा. क्यू व्हॅल्यू कशी काढायची. ओके, सो क्यू व्हॅल्यू म्हणजे रेस्ट मास एनर्जी ऑफ द रिएक्टंट्स मायनस रेस्ट मास एनर्जी ऑफ द प्रोडक्ट. ओके, सो क्यू व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली तर काय होणार, एनर्जी लिबरेट होणार आहे. आणि क्यू व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली तर याचा मिनिंग काय होणार, त्या न्यूक्लियर रिएक्शन मध्ये एनर्जी ऍब्सॉर्ब होणार आहे. एक एक्झाम्पल जर द्यायचं झालं क्यू व्हॅल्यूचं, एक एक्झाम्पल अल्फा डिकेचं एक्झाम्पल घेऊया. अल्फा डिके मध्ये किती एनर्जी ऍब्सॉर्ब किंवा रिलीज होणार आहे, सपोज हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मोस्टली न्यूक्लियर रिएक्शन मध्ये क्यू व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते, मोस्टली एनर्जी जनरली रिलीज होते. अल्फा डिके, आता अल्फा डिके होतं म्हणजे काय होतं, न्यूक्लियस मधून काय होतं, एक हेलियम न्यूक्लियस इमिट होतो एका न्यूक्लियस मधून. सपोज इथं XZA हा एक बेस न्यूक्लियस आहे, पॅरेंट न्यूक्लियस, आणि त्याच्यामधून काय केला, अल्फा डिके झाला. त्याच्यामधून अल्फा डिके झाला म्हणजे हेलियमचा न्यूक्लियस सपोज बाहेर पडला, तर इथं काय तयार होणार आहे, Y हा एक डॉटर न्यूक्लियस तयार होणार आहे आणि एक काय होणार आहे, अल्फा पार्टिकल इथे इमिट होणार आहे. ओके, आता अल्फा पार्टिकल म्हणजे काय असतं, ऍटॉमिक नंबर 2 असतं आणि ऍटॉमिक मास नंबर 4 असतं. त्याच्यामुळे Y चे इन्फॉर्मेशन काय येणार बघा. Y मध्ये Y चा ऍटॉमिक नंबर येणार आहे Z-2 आणि ऍटॉमिक मास नंबर येणार आहे A-4. बरोबर आहे ना. अल्फा पार्टिकल बाहेर पडला तर, कारण अल्फा पार्टिकल म्हणजे ऍटॉमिक नंबर 2 आणि ऍटॉमिक मास नंबर काय असणार, 4 असणार आहे. बरोबर आहे ना. त्याच्यामुळे हे बघा, न्यूक्लियर रिएक्शन मध्ये काय होतं, ऍटॉमिक मास नंबर कन्झर्व होतं. म्हणजे लेफ्ट हँड साइडला जेवढा टोटल ऍटॉमिक मास नंबर असणार तेवढाच राईट हँड साइडला असणार आहे. म्हणजे A-4 + 4 म्हणजे काय येतं, A येतं. त्याच पद्धतीनं न्यूक्लियर रिएक्शन मध्ये ऍटॉमिक नंबर देखील काय होतो, सेम राहतो, कन्झर्व होतो. म्हणजे लेफ्ट हँड साइडला Z आहे, राईट हँड साइडला Z-2 + 2 म्हणजे Z येते. लक्षात घ्या. आता याच्यामध्ये किती एनर्जी रिलीज होणार आहे, प्लस क्यू व्हॅल्यू. ओके, तर इथं रिएक्टंट म्हणजे एकच असणार आहे आणि प्रोडक्ट म्हणजे काय असणार आहे, हे 2 असणार आहे. क्यू व्हॅल्यू जर काढायची असेल तर इथं कसं येणार बघा, क्यू व्हॅल्यू इज इक्वल टू रेस्ट मास एनर्जी ऑफ रिएक्टंट. रेस्ट मास एनर्जी ऑफ रिएक्टंट कसं काढणार, रेस्ट मास एनर्जी ऑफ द रिएक्टंट्स, तर मास ऑफ, याचं मास आपल्याला घ्यावं लागेल, मास ऑफ ZXA ओके इंटू C². हे झालं रेस्ट मास एनर्जी ऑफ द रिएक्टंट्स. ओके, आणि याच्यामधून काय करायला पाहिजे, या दोघांचं मास जे आहे
या दोघांची रेस्ट मास एनर्जी जी आहे ती काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. सो मास ऑफ काय, मास ऑफ फक्त एक्स लिहूया, हे ए झेड वगैरे काय लिहायची गरज नाही. ओके, मास ऑफ एक्स इंटू सी स्क्वेअर येणार मायनस मास ऑफ मास ऑफ वाय इंटू राईट हँड साईडचं टोटल मास एकदमच लिहूया. राईट हँड साईडला टोटल मास किती आहे, मास ऑफ वाय प्लस मास ऑफ अल्फा पार्टिकल इंटू सी स्क्वेअर. या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. ओके, मास ऑफ एक्स इंटू सी स्क्वेअर म्हणजे लेफ्ट हँड साईडची एनर्जी झाली, आणि राईट हँड साईडची एनर्जी म्हणजे काय येणार आहे, मास ऑफ वाय प्लस मास ऑफ अल्फा पार्टिकल इंटू सी स्क्वेअर. ओके, यांचं आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. अँड इन दिस वे वी कॅन गेट द क्यू व्हॅल्यू फॉर अल्फा डिके. ओके, याचा प्रॉब्लेम आला तर तुम्हाला एक्सचं मास, वायचं मास आणि अल्फा पार्टिकलचा मास तुम्हाला दिलेला असणार आहे, आणि त्याच्यावरून तुम्ही क्यू व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. तर क्यू व्हॅल्यूची कन्सेप्ट सगळ्यांना लक्षात आली का बघा. आता सगळ्यात महत्वाची आणखी एक गोष्ट म्हणजे ही जी क्यू व्हॅल्यू जी आहे ना, क्यू व्हॅल्यू म्हणजे एनर्जी रिलीज्ड आहे किंवा एनर्जी ऍब्सॉर्ब्ड आहे. समजा एनर्जी रिलीज्ड आपण म्हणलं, क्यू व्हॅल्यू एनर्जी रिलीज्ड आहे, तर ही एनर्जी कुठल्या स्वरूपात लिबरेट होते, कुठल्या स्वरूपात लिबरेट होते, तर ही एनर्जी जी आहे ती कायनेटिक एनर्जीच्या स्वरूपात लिबरेट होते. कुणाच्या कायनेटिक एनर्जीच्या स्वरूपात, हा जो डॉटर न्यूक्लियस आहे आणि त्याचबरोबर अल्फा पार्टिकल आहे त्यांच्या कायनेटिक एनर्जीच्या स्वरूपात लिबरेट होते. ठीक आहे. त्याच्यामुळे परत इथं कायनेटिक एनर्जी ऑफ वाय, कायनेटिक एनर्जी ऑफ अल्फा पार्टिकल इथं असं लिहायचं गरज नाही राईट हँड साईडला. लक्षात येतंय मी काय सांगतोय, म्हणजे एनर्जी क्यू व्हॅल्यू म्हणजे एनर्जी रिलीज्ड आहे. ओके, आणि ही एनर्जी कुठल्या स्वरूपात लिबरेट होते, एनर्जी लिबरेट व्हायचा एकच इथं बी आहे, आणि दॅट इज द कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीच्या स्वरूपात लिबरेट होते, हीटच्या स्वरूपात लिबरेट होत नाही. आणि त्या कायनेटिक एनर्जीचं नंतर हीटमध्ये कन्व्हर्जन होते, आणि नंतर मग काय होते, क्यू व्हॅल्यू इज कन्व्हर्टेड इनटू हीट. आता कायनेटिक एनर्जीचं हीटमध्ये कसं कन्व्हर्जन होणार, कारण हे हाय व्हेलॉसिटीने मूव्ह करणारे पार्टिकल कुठेतरी जाऊन आदळतात, कुठल्या तरी इतर पार्टिकल वर जाऊन आदळतात, आणि त्यांची कायनेटिक एनर्जी कमी होते, आणि ती कायनेटिक एनर्जी मग कुठल्या स्वरूपात बाहेर पडते, हीटच्या स्वरूपात. ती कायनेटिक एनर्जी जी आहे ना ती हीटच्या स्वरूपात बाहेर पडते मग फायनली. म्हणजे कायनेटिक एनर्जी किती प्रमाणात कमी झालेली असणार आहे त्याच्यानुसार त्या एनर्जीचा काय होतो, फोटॉन तयार होतो. म्हणजे थोडक्यात हीट म्हणजे काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत. पुन्हा एकदा, हीट म्हणजे काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. लक्षात येत आहे. तर अशा प्रकारे क्यू व्हॅल्यू जनरेट होते. म्हणजे हे जे प्रोडक्ट न्यूक्लियस जे आहेत, प्रोडक्ट न्यूक्लियसला काय मिळते, कायनेटिक एनर्जी मिळते. सो क्यू व्हॅल्यू इज released in the form of कायनेटिक एनर्जी. हे लक्षात ठेवा, कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोडक्ट न्यूक्लियाय. जे प्रोडक्ट न्यूक्लियाय जे काय असतील किंवा प्रोडक्ट न्यूक्लियाय अँड पार्टिकल जे काय असतील त्यांच्या स्वरूपात ही कायनेटिक एनर्जी लिबरेट होते. प्रोडक्ट न्यूक्लियाय अँड पार्टिकल्स. ओके, याच्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहे दॅट इज न्यूक्लिअर एनर्जी. न्यूक्लिअर एनर्जी. Next part is the nuclear energy. न्यूक्लिअर एनर्जी म्हणजे काय, द एनर्जी रिलीज्ड ड्युरिंग न्यूक्लिअर रिएक्शन इज कॉल्ड ॲज न्यूक्लिअर एनर्जी. एनर्जी रिलीज्ड ड्युरिंग न्यूक्लिअर रिएक्शन, ड्युरिंग न्यूक्लिअर रिएक्शन is called as
न्यूक्लियर एनर्जी रिलीज्ड ड्युरिंग न्यूक्लियर रिएक्शन. म्हणजे आताच आपण न्यूक्लियर रिएक्शन बघितली की न्यूक्लियर रिएक्शन मध्ये काय करतो आपण, एखाद्या न्यूक्लियसवर, पॅरेंट न्यूक्लियसवर हाय एनर्जी पार्टिकल काय करतो, इन्सिडेंट करतो. हाय एनर्जी पार्टिकल इन्सिडेंट केल्यानंतर काय होतं, एक नवीन न्यूक्लियस तयार होतो आणि काही पार्टिकल्स पुन्हा एकदा बाहेर पडतात आणि या प्रोसेसमध्ये काय होते, एनर्जी रिलीज होते. सो एनर्जी रिलीज ड्युरिंग न्यूक्लियर रिएक्शन इज कॉल्ड ॲज न्यूक्लियर एनर्जी. आता ही न्यूक्लियर म्हणजे थोडक्यात हे क्यू व्हॅल्यू पण असं आपण म्हणू शकतो. न्यूक्लियर एनर्जी इज नथिंग बट इक्वल टू काय असणार आहे, क्यू व्हॅल्यू असणार आहे. न्यूक्लियर एनर्जी इज Q value of that reaction. Nuclear energy is the Q value of that reaction. ठीक आहे. आता ही न्यूक्लियर एनर्जी का प्रोड्यूस होते, व्हॉट इज द रिझन बिहाइंड दिस, म्हणजे ही क्यू व्हॅल्यू का प्रोड्यूस होते किंवा एनर्जी का रिलीज होते किंवा एनर्जी कधी रिलीज होणार. जर रिएक्टंटचं रेस्ट मास काय असेल, थोडंसं जास्त असेल आणि प्रोडक्टचं रेस्ट मास थोडंसं काय असेल, कमी असेल, म्हणजे न्यूक्लियर रिएक्शन मध्ये काय होत असेल, लॉस ऑफ मास होत असेल. म्हणजे लेफ्ट हँड साईडला थोडंसं मास जास्त असेल, लक्षात घ्या. न्यूक्लियर रिएक्शन मध्ये मास कन्झर्व होतं का, असं जर क्वेश्चन आला तर मास कन्झर्व होत नाही. बरोबर आहे ना. कारण लेफ्ट हँड साईडचं मास आणि राईट हँड साईडचं मास न्यूक्लियर रिएक्शन मध्ये कधीही सेम असत नाही. जर सेम असेल तर एनर्जीच रिलीज होणार नाही. मग लक्षात येत आहे. तर लेफ्ट हँड साईडचं मास म्हणजे रिएक्टंटचं मास हे थोडंसं जास्त असतं. राईट हँड साईडचं मास म्हणजे प्रोडक्टचं मास हे थोडंसं काय असतं, कमी असतं. म्हणजे न्यूक्लियर रिएक्शन मध्ये नेहमी काय होतं, लॉस ऑफ मास होतं. आणि लॉस झालेलं हे मास आहे ते कशामध्ये कन्वर्ट होतं, इट इज कन्वर्टेड इन टू द एनर्जी अकॉर्डिंग टू आइन्स्टाईन्स मास एनर्जी रिलेशन. जे MC² हे जे रिलेशन आहे त्या रिलेशन नुसार काय होणार आहे, जो मास डिफेक्ट आहे, मास डिफेक्ट म्हणजे दोन्हीकडच्या साईडचा मासचा जो डिफरन्स आहे, त्या मासच्या डिफरन्सचं काय होतं, एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होतं आणि त्याच्यामुळे न्यूक्लियर एनर्जी काय होते, क्रिएट होते. लक्षात घ्या. न्यूक्लियर एनर्जी इज प्रोड्युस्ड ड्यू टू nuclear energy is produced when produced due to nuclear energy is produced due to loss of mass, असं आपण म्हणू शकतो. loss of mass during nuclear reaction. Okay, nuclear energy is produced due to loss of mass during the nuclear reaction. मी काय सांगितलं लक्षात येते का बघा, पुन्हा एकदा सांगतो. न्यूक्लियर एनर्जी म्हणजे काय, तर एनर्जी रिलीज्ड ड्युरिंग न्यूक्लियर रिएक्शन इज कॉल्ड ॲज न्यूक्लियर एनर्जी. न्यूक्लियर एनर्जी म्हणजेच काय येणार आहे, क्यू व्हॅल्यू ऑफ दॅट रिएक्शन असं आपण म्हणू शकतो. न्यूक्लियर एनर्जी का प्रोड्यूस होते, न्यूक्लियर एनर्जी का प्रोड्यूस होते, लॉस ऑफ मास ड्युरिंग न्यूक्लियर रिएक्शन मुळे क्रिएट होते. लक्षात घ्या. बरोबर. लॉस ऑफ मास म्हणजे पुन्हा एकदा काय, रिएक्टंटचं मास जास्त असतं आणि प्रोडक्टचं मास काय असतं, कमी असतं. इथे लिहू शकतो आपण, दॅट इज मास ऑफ, पुन्हा एकदा हे रेस्ट मास आहे, लक्षात घ्या, मोशन मधलं मास नव्हे. ओके, कारण रेस्ट मास आणि रिलेटिव्हिस्टिक मास या दोन डिफरंट कन्सेप्ट आहेत. रेस्ट मास नेहमी कमी असतं, रिलेटिव्हिस्टिक मास म्हणजे बॉडी मोशन मध्ये असतानाचं मास हे नेहमी काय असतं, जास्त असतं. बरोबर आहे ना. त्याचा फॉर्म्युला आठवतोय का, रिलेटिव्हिस्टिक मास is equal to rest mass divided by square root of 1 minus v² by c². This is the formula for relativistic mass, म्हणजे mass when body is in motion. बॉडी ज्यावेळी मोशन मध्ये जाते ना, त्यावेळी त्याचं मास नेहमी वाढतं. where v is the velocity of body and c is the velocity of light. ज्यावेळी एखाद्या बॉडीची व्हेलॉसिटी इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट होईल, त्यावेळी मास किती होणार त्या बॉडीचं बघा. एखाद्या बॉडीची व्हेलॉसिटी v इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट झालं म्हणजे c झालं, v इज इक्वल टू c झालं, तर मास किती येणार रे, त्या बॉडीचं इन्फिनिटी येणार, इन्फिनिटी. बरोबर ना. m नॉट डिवायडेड बाय 1 मायनस 1 होणार, 1 मायनस 1 0, एनिथिंग डिवायडेड बाय 0 म्हणजे इन्फिनिटी. म्हणजे लाईटच्या स्पीडला कुठलीही बॉडी जर गेली तर त्या बॉडीचं मास त्यावेळी इन्फिनिटी झालेला असेल. ओके, that is called as relativistic mass, mass in motion.
तर इथं जे सगळं कॅल्क्युलेशन असणार आहे ते आपलं रेस्ट मासशी रिलेटेड आहे. म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल मास ऑफ प्रोटॉन सांगितलंय. किती सांगितलंय? मास ऑफ प्रोटॉन इज 1.6726 इंटू 10⁻⁻27 किलोग्राम. हे प्रोटॉनचं काय आहे? रेस्ट मास आहे. प्रोटॉन ज्यावेळी मोशन मध्ये असेल त्यावेळी त्याचं मास आणखी वाढलेलं असणार आहे. ते वाढलेलं मास आपल्याला इथं कॅल्क्युलेशन मध्ये घ्यायचं नाहीये. त्याच पद्धतीनं फोटॉन, आता फोटॉन, प्रोटॉन नव्हे, फोटॉन. आठवतंय ना मी काय सांगितलं होतं? फोटॉनचं रेस्ट मास किती असतं? फोटॉनचं रेस्ट मास माहित आहे ना? व्हॉट इज द रेस्ट मास ऑफ फोटॉन? 0 असतं. आणि मोशन मध्ये असताना मात्र फोटॉनचं मास 0 नसतं, बरोबर आहे ना? मोशन मध्ये असताना मात्र फोटॉनचं मास 0 नसतं. किती असतं फोटॉनचं मास मोशन मध्ये असताना? m इज इक्वल टू h बाय लॅमडा असतं मोशन मध्ये असताना. फिर h इज द प्लँक्स कॉन्स्टंट, h बाय लॅमडा इंटू c, सॉरी, ओके, h by lambda c, where h is the Planck's constant, lambda is the wavelength, and c is the velocity of light. ओके, तर या पद्धतीने किंवा मास इज इक्वल टू आपण असं पण काढू शकतो, एनर्जी ऑफ फोटॉन डिवायडेड बाय सी स्क्वेअर, असं पण काढू शकतो. एनर्जी ऑफ दॅट फोटॉन डिवायडेड बाय सी स्क्वेअर, या पद्धतीने मास काढू शकतो. ह्या काही गोष्टी व्यवस्थित माहिती असणं आवश्यक आहे. So nuclear energy is produced due to loss of mass during the nuclear reaction, that is mass of reactant, म्हणजे लेफ्ट हँड साइडचं मास त्या न्यूक्लिअर रिएक्शन मधलं, मास ऑफ रिएक्टंट इज मोर दॅन मास ऑफ प्रोडक्ट. ओके, ठीक आहे. अँड देअरफॉर न्यूक्लिअर एनर्जी किती लिबरेट होणार, कसं काढू शकतो? तर न्यूक्लिअर एनर्जी इज इक्वल टू लॉस ऑफ मास इंटू सी स्क्वेअर. या फॉर्म्युल्यानं न्यूक्लिअर एनर्जी येणार आहे, म्हणजे डेल्टा एम इंटू सी स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला फॉर न्यूक्लिअर एनर्जी. आता न्यूक्लिअर एनर्जी प्रोड्यूस होण्यासाठी काही पॉइंट्स इथं महत्वाचे आहेत. न्यूक्लिअर एनर्जी प्रोड्यूस व्हायला, ओके, टू प्रोड्यूस न्यूक्लिअर एनर्जी, प्रोड्यूस किंवा रिलीज न्यूक्लिअर एनर्जी, काय व्हायला पाहिजे? पुन्हा एकदा पॉइंट्स बघा. मास कसा असायला पाहिजे? मास कसा असायला पाहिजे जरा सांगा. रिएक्टंट्स आणि प्रोडक्टचं पुन्हा एकदा सांगा. मास कसा असायला पाहिजे? मास ऑफ रिएक्टंट्स should be greater than मास ऑफ काय असायला पाहिजे? प्रोडक्ट असायला पाहिजे. रिएक्टंटचं मास जास्त पाहिजे, प्रोडक्टचं मास कमी पाहिजे. ठीक आहे, तरच काय होणार आहे? न्यूक्लिअर एनर्जी लिबरेट होणार. किंवा LHS ची रेस्ट मास एनर्जी आणि RHS ची रेस्ट मास एनर्जी काय असायला पाहिजे? रेस्ट मास एनर्जी ऑफ रिएक्टंट. आता मास जास्त, रेस्ट मास एनर्जी कसं काढतो? मास इंटू सी स्क्वेअर करतो ना. मग मास जिकडे जास्त असणार तिकडे रेस्ट मास एनर्जी ऑटोमॅटिकली जास्त असणार आहे. ओके, सो रेस्ट मास एनर्जी ऑफ रिएक्टंट्स काय असलं पाहिजे? ग्रेटर दॅन रेस्ट मास एनर्जी ऑफ काय असलं पाहिजे? प्रोडक्ट असलं पाहिजे. ठीक आहे, परत असं विचारलं की रिएक्टंटची बाइंडिंग एनर्जी आणि प्रोडक्टची बाइंडिंग एनर्जी याच्यामध्ये काय रिलेशन येणार? बाइंडिंग एनर्जी of reactant
आणि बाइंडिंग एनर्जी ऑफ प्रोडक्ट हे कसं असलं पाहिजे जरा सांगा. रिएक्टंटची बाइंडिंग एनर्जी आणि प्रोडक्टची बाइंडिंग एनर्जी आपण काढली, टोटल बाइंडिंग एनर्जी. तर एनर्जी रिलीज व्हायला काय व्हायला पाहिजे? प्रोड्यूस न्यूक्लिअर एनर्जी किंवा रिलीज न्यूक्लिअर एनर्जी, म्हणजे क्यू व्हॅल्यू पॉझिटिव्ह या केसमध्येच असणार आहे. तर बाइंडिंग एनर्जी ऑफ रिएक्टंट शुड बी लेस दॅन बाइंडिंग एनर्जी ऑफ प्रोडक्ट असलं पाहिजे. म्हणजे प्रोडक्टची बाइंडिंग एनर्जी जास्त असली पाहिजे आणि रिएक्टंटची बाइंडिंग एनर्जी कमी असली पाहिजे. तरच काय होणार आहे, न्यूक्लिअर एनर्जी रिलीज होते, म्हणजे त्या न्यूक्लिअर रिएक्शन मध्ये एनर्जी बाहेर पडणार आहे किंवा क्यू व्हॅल्यू पॉझिटिव्ह असणार आहे. आता ही गोष्ट जी आहे ती लक्षात येते का बघा, हे थोडंसं वेगळं दिसायला लागलंय. हे आपल्याला लक्षात येतं की रिएक्टंटचा मास जास्त पाहिजे आणि प्रोडक्टचा मास कमी पाहिजे, म्हणजे थोडंसं मास काय होणार, राईट हँड म्हणजे लॉस ऑफ मास होणार, दॅट लॉस ऑफ मास इज कन्व्हर्टेड इनटू एनर्जी. हे काय लॉजिकली लगेच लक्षात येतं. आता लेफ्ट हँड साईडला रिएक्टंटचं मास जास्त असेल तर ऑटोमॅटिकली रेस्ट मास एनर्जी ऑफ रिएक्टंट जास्तच येणार आहे, ठीक आहे. आणि प्रोडक्टचं मास कमी असेल तर त्याची रेस्ट मास एनर्जी काय येणार आहे, कमीच येणार आहे. कारण रेस्ट मास एनर्जी कशी काढायची, मास इंटू सी स्क्वेअर करायचं असतं. परंतु इथं जरा वेगळं लिहिलंय बघा, म्हणजे असा एमसीक्यू येऊ शकतो आणि बरोबर इथं स्टुडंट कन्फ्युज होण्याची शक्यता असते. न्यूक्लिअर रिएक्शन मध्ये जर एनर्जी रिलीज व्हायची असेल, ओके, तर बाइंडिंग एनर्जीची कंडिशन काय येते, तर रिएक्टंटची बाइंडिंग एनर्जी कमी असली पाहिजे आणि प्रोडक्टची बाइंडिंग एनर्जी जास्त असली पाहिजे, तरच एनर्जी रिलीज होते. हे कसं काय, जरा विचार करा. तर लक्षात घ्या, बाइंडिंग एनर्जी ऑफ रिएक्टंट लेस असते आणि बाइंडिंग एनर्जी ऑफ प्रोडक्ट जी आहे ती जास्त असते. असं का होतं लक्षात घ्या, याचं रिझन असं आहे की जनरली न्यूक्लिअर रिएक्शन कशासाठी घडते किंवा न्यूक्लिअर रिएक्शन झाल्यानंतर काय होतं, तर जनरली न्यूक्लिअर रिएक्शन अनस्टॅबिलिटीकडून स्टॅबिलिटीकडे जाण्यासाठी होते. बघा बरोबर आहे ना. जनरली न्यूक्लिअर रिएक्शन का घडते, अल्फा बीटा गॅमा डिके का होतो, ओके, का होतो, कारण त्याला अनस्टॅबिलिटीकडून स्टॅबिलिटीकडे जायचं असतं, म्हणून मोस्टली न्यूक्लिअर रिएक्शन घडते, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात याचा मिनिंग असं झाला की रिएक्टंट आणि प्रोडक्ट याच्यामध्ये जास्त स्टेबल आणि जास्त अनस्टेबल कोण असणार, जसं सांगा बघूया. रिएक्टंट आणि प्रोडक्ट कोण मोर स्टेबल, हे फक्त तुम्हाला लक्षात आलं की इथं तुम्हाला लक्षात येतं. प्रोडक्ट आणि रिएक्टंट मध्ये स्टेबल कोण असणार आहे. न्यूक्लिअर रिएक्शन कशासाठी घडते, स्टॅबिलिटी आणण्यासाठी. हे सेंटेन्स अगोदर लक्षात घ्या, ओके. तर त्याच्यामुळं प्रोडक्ट हे काय असणार आहे, स्टेबल असणार आणि रिएक्टंट हे काय असणार आहे, अनस्टेबल असणार आहे. रिएक्टंट अनस्टेबल असतं म्हणूनच न्यूक्लिअर रिएक्शन घडते. स्टेबल असेल तर न्यूक्लिअर रिएक्शन घडणारच नाही. मग रिएक्टंट हे अनस्टेबल असतं आणि रिएक्शन झाल्यानंतर जे प्रोडक्ट तयार होतं ना, प्रोडक्ट ते असतं स्टेबल. मला सांगा, स्टेबल प्रोडक्टची बाइंडिंग एनर्जी जास्त असते का अनस्टेबल प्रोडक्टची बाइंडिंग एनर्जी जास्त असते? बाइंडिंग एनर्जी जास्त म्हणजे जास्त स्टॅबिलिटी, लक्षात येते का. त्याच्यामुळे प्रोडक्टची बाइंडिंग एनर्जी नेहमी काय असणार आहे, मोर असणार आहे, मोर. आणि रिएक्टंटची बाइंडिंग एनर्जी काय असणार आहे, नेहमी लेस असणार आहे. आता याच्यावर एक मेन्समध्ये क्वेश्चन आलेला होता. तो क्वेश्चन काय होता बघा, ओके. क्वेश्चन खूपच इझी आहे, परंतु काही स्टुडंटला हे बाइंडिंग एनर्जी म्हणजे एनर्जी रिलीज व्हायला कुठली एनर्जी जास्त असते हे माहिती नव्हतं. उलट त्यांनी बरोबर केलं आणि आन्सर चुकलं, लक्षात घ्या, ओके. तर इथे एक ग्राफ दिलाय, द ग्राफ बिटवीन EBN अँड ऍटॉमिक मास नंबर. ग्राफ कसा दिलाय बघा, ग्राफ इज लाईक दिस. 41 मध्ये एक ग्राफ दिलाय, दॅट इज ऍटॉमिक मास नंबर अँड EBN. म्हणजे EBN म्हणजे काय माहिती आहे ना, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. EBNचा ग्राफ आहे हा. ग्राफ आपल्याला माहिती आहे, असंच काहीतरी असतो ग्राफ, ठीक आहे. ग्राफ इज लाईक दिस. हिअर देर इज अ झेड, इलेमेंट झेड, याचे व्हॅल्यू दिलेले आहेत. इथं आहे 30, इथं आहे 5, त्याच्यानंतर इथं आहे Y, टॉपमोस्ट पॉइंट. दिस इज टॉपमोस्ट पॉइंट Y, ओके. हा ऍटॉमिक मास नंबर आहे 60 आणि इथं EBN ची व्हॅल्यू आहे, EBN ची व्हॅल्यू आहे
8.5. ओके, EBN ऑन वाय ॲक्सिस. त्याच्यानंतर इथं आहे X आणि इथं आहे W. आणि X ची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन आहे इट इज 8.0 आणि W ची बाइंडिंग एनर्जी आहे पर न्यूक्लियॉन इट इज 7.5. आणि क्वेश्चन काय आहे, द प्रोसेस दॅट वुड रिलीज एनर्जी, द प्रोसेस दॅट वुड रिलीज एनर्जी. कुठल्या प्रोसेसमध्ये एनर्जी रिलीज होईल आणि याच्यामध्ये काही ऑप्शन्स दिलेले आहेत. ऑप्शन ए Y कन्वर्टेड टू 2Z, सेकंड आहे W कन्वर्टेड टू X प्लस Y, थर्ड ऑप्शन आहे दॅट इज W कन्वर्टेड टू 2Y, अँड लास्ट ऑप्शन आहे दॅट इज X कन्वर्टेड टू Y प्लस Z. Okay, so this is the question. ठीक आहे. ॲटॉमिक मास नंबर X ची व्हॅल्यू आहे 90 आणि W ची व्हॅल्यू आहे 120. हा टॉपमोस्ट पॉइंट जो आहे तो Y आहे, टॉपमोस्ट पॉइंट. तर या पद्धतीनं हा EBNचा थोडक्यात ग्राफ दिलाय तुम्हाला आणि कुठल्या प्रोसेसमध्ये एनर्जी रिलीज होईल असं विचारलंय. आता एनर्जी कधी रिलीज होते म्हणून सांगितलंय, आता इथंच आपण बघितलं. ओके, बेसिकली एनर्जी कधी रिलीज होते, ज्यावेळी बाइंडिंग एनर्जी कुणाची जास्त पाहिजे, रिॲक्टंटची बाइंडिंग एनर्जी कमी पाहिजे आणि प्रोडक्टची बाइंडिंग एनर्जी जास्त पाहिजे. म्हणजे राईट हँड साईडला बाइंडिंग एनर्जी जास्त पाहिजे आणि लेफ्ट हँड साईडला कमी पाहिजे. स्टुडंटनी केलं नेमकं उलट. लेफ्ट हँड साईडला काय जास्त एनर्जी, त्यांना एनर्जी कुठली हे माहिती नव्हतं. लक्षात घ्या, एनर्जी कधी रिलीज होते, लेफ्ट हँड साईडची एनर्जी जास्त असेल, राईट हँड साईडची एनर्जी कमी असेल, पण कुठली रेस्ट मास एनर्जी जास्त असेल लेफ्ट हँड साईडला. लक्षात येतंय. आणि एनर्जी कधी रिलीज होते, ज्यावेळी लेफ्ट हँड साईडला एनर्जी कमी पाहिजे, राईट हँड साईडला जास्त पाहिजे. कुठली एनर्जी, बाइंडिंग एनर्जी. म्हणजे एनर्जी कुठली घेताय त्याच्यावरती डिपेंड पडते, डिपेंड असतं. लक्षात घ्या, मी काय सांगतो लक्षात येते ना. न्यूक्लिअर रिॲक्शन मध्ये एनर्जी लिबरेट व्हायची असेल, एनर्जी बाहेर पडायची असेल, तर मी काय सांगितलं, रेस्ट मास एनर्जी कुणाची जास्त पाहिजे सांगा जरा. रेस्ट मास एनर्जी कुणाची जास्त पाहिजे, रेस्ट मास एनर्जी जास्त कुणाची पाहिजे, रिॲक्टन्सची. करेक्ट, बरोबर. आणि बाइंडिंग एनर्जी कुणाची जास्त पाहिजे, प्रोडक्टची पाहिजे, बरोबर. आता इथं एक एक ऑप्शन चेक करूया. लक्षात येत आहे, बाइंडिंग एनर्जी काढायची आहे. आता फर्स्ट ऑप्शन घेतला आपण, Y इज इक्वल टू 2Z. आता Y ची बाइंडिंग एनर्जी, आता हे EBN दिले म्हणजे एका न्यूक्लियॉनची बाइंडिंग एनर्जी, बरोबर आहे ना. एका न्यूक्लियॉनची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. ओके, तर Y मध्ये किती न्यूक्लियॉन्स आहेत, 60 न्यूक्लियॉन्स आहेत आणि एका न्यूक्लियॉनची बाइंडिंग एनर्जी आहे 8.5. आणि याचं कन्व्हर्जन काय होतंय, 2 टाइम्स Z मध्ये होतंय. एका न्यूक्लियॉनची किती आहे, 5, आणि असे किती न्यूक्लियॉन आहेत. ॲटॉमिक मास नंबर म्हणजे न्यूक्लियॉनची संख्या ना, बरोबर आहे ना. 30 × 5 म्हणजे लेफ्ट हँड साईडला येणार आहे 60 × 8.5 60 × 8.5 म्हणजे किती येणार, 510 होणार आहे, 510. आणि राईट हँड साईडला 300. ओके, सो लेफ्ट हँड साईडला बाइंडिंग एनर्जी 510 येते, राईट हँड साईडला 3 येते. सो या प्रोसेसमध्ये एनर्जी रिलीज होणार का. ओके, काही स्टुडंट म्हणतात की याच्यामध्ये रिलीज होणार, याच्यामध्ये रिलीज होणार नाही. लक्षात घ्या, याच्यामध्ये एनर्जी ऍब्सॉर्ब होणार आहे. सो फर्स्ट ऑप्शन इज रॉंग, कारण प्रोडक्टची बाइंडिंग एनर्जी जास्त असायला पाहिजे. या प्रोसेसमध्ये एनर्जी रिलीज नाही होणार. ओके,